नमस्कार सगळ्यांना, मी हेमांगी आणि आजपासून आपल्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डरच्या सिरीजला सुरुवात होते. आजचा पहिला दिवस आहे आणि आज आपण पाहणार आहे व्हॉट इज अ सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे काय याचं आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला कधी असं होतं का की तुम्हाला शरीरात कधी वेदना होत आहेत किंवा पोट दुखतंय किंवा डोकेदुखी होते आणि तपासणी केल्यावर त्याच्यात काहीच येत नाहीये, तर हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असू शकतं. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे काय, तर सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे तणावाचा आपल्या मनावर आणि शरीरावर होणारा परिणाम, ह्याला म्हणतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. सायको म्हणजे मन आणि सोमा म्हणजे शरीर. आपण बऱ्याच वेळा दीर्घकाल स्ट्रेस घेतो किंवा तणाव घेतो किंवा मानसिक टेन्शन असतं, त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होऊन त्याची खूप सारी लक्षणे दिसू लागतात. आपण काही ना कॉमन एक्झाम्पल्स पाहणार आहोत. स्ट्रेस तणाव आला की आपल्याला खूप सारे त्रास होतो. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणजे परीक्षा असेल किंवा जॉब इंटरव्ह्यूच्या आधी आपल्याला हेडेक व्हायला सुरुवात येते. हे खूप कॉमन आहे, असं बऱ्याच जणांच्या सोबत झालेलं असतं. त्याच्यानंतर एन्झायटी, चिंता. असं कधी आपण एखादी गोष्ट ऐकतो ज्याच्यामुळे आपल्याला खूप टेन्शन येतं, स्ट्रेस येतो, त्यावेळी आपल्या पोटात मळमळतं किंवा आपल्याला गॅससारखं फील होतं, ॲसिडिटीसारखं फील होतं, आपल्याला बॉवेल सिंड्रोम फील होतं किंवा मग जुलाब होतात. असं बऱ्याच जणांना हे अनुभव पण येतात. तसंच तिसरं आहे की डिप्रेशन किंवा दुःख किंवा थकवा जाणवतो. तर एक्झाम्पल म्हणजे एखादी आपली जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते किंवा एखादी अशी गोष्ट आपण ऐकतो ज्याने आपल्याला दुःख होतो किंवा एखाद्या माणसाचा किंवा जवळच्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतं तेव्हा आपल्याला काही दिवस ना असं फील होतं, थकल्यासारखं फील होतं किंवा खूप दुःख होतं. त्याच्यामुळे अशक्तपणा वाटतो आणि आपल्याला सांधेदुखीसारखी पण लक्षणं जाणवायला लागतात. तसंच चौथा आहे भावनिक ट्रॉमा किंवा इमोशनल ट्रॉमा. आपण एखाद्या वेळी काही अशा गोष्टी होतात की लहानपणी आपण त्या गोष्टी कोणालाही सांगत नाही किंवा कोणाजवळ व्यक्त होत नाही, तर त्या गोष्टींमुळे आपल्याला मोठे होता आपल्याला आर्थरायटिस सारखा आजार किंवा पाठीचं दुखणं, मणक्याचं दुखणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात. ही काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत सायकोसोमॅटिक डिसऑर्डरची. हाऊ डज इट हॅपन? हे का होते? तर आपण जेव्हा खूप वेळापर्यंत स्ट्रेस घेतो त्यावेळी कॉर्टिसॉल हा ना स्ट्रेस हार्मोन आहे, तो वाढतो आणि त्यामुळे आपल्या शरीराच्या अनेक क्रियांवरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे काय होतं, तर आपली पचनक्रिया आहे ती बिघडते. तसेच आपल्याला पोटाचे आजार होतात, आपले स्नायू आहे ते ताठर होतात किंवा आपल्याला स्किन रिलेटेड इश्यूज होतात, म्हणजे पिंपल्स, ॲक्नी किंवा एक्झिमा किंवा डाग येणे, पुरळ येणे, स्किन लाल होणे किंवा रॅशेस येणे, असे सारे स्किन रिलेटेड आपल्याला इश्यूज होतात. तसेच आपली इम्युनिटी पण लो होते. उद्याच्या भागात आपण शरीरावरती तणावाचा काय परिणाम होतो आणि कुठल्या भागावर परिणाम होतो याच्याविषयी बोलणार आहोत. तर उद्याचा भाग तुम्ही नक्की पहा. आणि तुम्हालाही कधी असा अनुभव आलाय का की स्ट्रेसमुळे तुम्हाला असं काही जाणवलं आहे का, तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.